एखादा सिनेमा फक्त मनोरंजनापुरता असतो की त्यामागे काहीतरी मोठा उद्देश दडलेला असू शकतो? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण एका ब्लॉकबस्टर सिनेमा धुरंधर 2 वर केलेल्या एका व्हायरल विश्लेषणाचा आढावा घेतोय. आणि हे विश्लेषण असं काहीतरी सांगतंय की हा सिनेमा फक्त एक गोष्ट नाहीये, तर त्यापेक्षा खूप खूप जास्त काहीतरी आहे. आणि हे आहे त्या विश्लेषणातलं मूळ आणि सगळ्यात वादग्रस्त विधान. ते म्हणतात की हा सिनेमा नाहीये, ही भाजपची आत्तापर्यंतची सर्वात महागडी निवडणूक जाहिरात आहे. विचार करा, याच एका वाक्याभोवती ही सगळी चर्चा फिरतीये. चला तर मग हा दावा जरा नीट तपासून पाहूया. सुरुवात होते सिनेमाच्या डिस्क्लेमरपासून. या विश्लेषणात असं म्हटलंय की हा डिस्क्लेमर म्हणजे फक्त एक कायदेशीर सोपस्कार नाहीये, तर हा एक खूप हुशारीने वापरलेला डाव आहे, लोकांच्या विचारांना हळूच एक वेगळी दिशा देण्याचा. या विश्लेषणात तर याला कायदेशीर चीट कोड असं नाव दिले. म्हणजे बघा गंमत कशी आहे, एकीकडे हे सगळं काल्पनिक आहे असं सांगून कायदेशीर जबाबदारीतून सुटका करून घ्यायची आणि त्याचवेळी खऱ्या घटनांवर आधारित असं म्हणून आपल्या मनात एक विचार सोडून द्यायचा. मग काय होतं, खरं काय आणि खोटं काय यातली रेषाच धुसर होऊन जाते. तर मग हा प्रचार नक्की केला तरी कसा जातो? त्या विश्लेषणात काही खास तंत्र, काही खास डावपेच ओळखले गेलेत, जे सिनेमाच्या कथानकात अगदी हुशारीने विणले आहेत. यातलं पहिलं तंत्र आहे इमोशनल प्रायमिंग. म्हणजे काय, तर सिनेमा सुरू झाल्या झाल्या आपल्या मनाला एक विशिष्ट भावनिक पातळीवर आणून ठेवलं जातं. यासाठी अनेकदा कथेच्या मुख्य भागाशी काहीही संबंध नसलेलं पण प्रचंड भावनिक असं एखादं दृश्य वापरलं जातं, जेणेकरून पुढचा संपूर्ण सिनेमा आपण त्याच भावनेच्या चष्म्यातून बघतो. आणि त्या व्हिडिओतली ही उपमा तर अगदी परफेक्ट बसते. म्हणजे आधी आपल्याला एक तिखट मिरची खायला द्यायची, की तोंड इतकंच जळायला लागलं पाहिजे की त्यानंतर दिलेली कोणतीही गोड गोष्ट आपण लगेच विकत घ्यावी. आपलं मन आधीच त्या तिखटपणामुळे विचलित झालेलं असतं. आता पुढचं तंत्र तर याहूनही जबरदस्त आहे. इथे काय होतं की सिनेमातला शत्रू म्हणजे विलन, तो स्वतः हिरोची स्तुती करतो. ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण यामागे खूप मोठा मानसिक डाव आहे, जो थेट आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर हल्ला करतो. हे समजून घ्यायला खूप सोपं आहे. विचार करा, जर ॲव्हेंजर्स सिनेमात थॅनॉस असं म्हणाला की मी जेव्हापासून स्पायडरमॅनला पाहिले माझे हात कापू लागले आहेत, तर मग स्पायडरमॅन किती ताकदवान आहे हे वेगळं सांगायची गरजच उरणार नाही, कारण शत्रूने दिलेली कबुली आपला मेंदू लगेच खरी मानतो. बरं, हा सगळा झाला इमोशनल खेळ. पण याच्या पलीकडे जाऊन जेव्हा सिनेमातल्या दाव्यांची तुलना खऱ्या आकड्यांशी केली जाते, तेव्हा काय चित्र समोर येतं? चला, आता खरं काय आणि सिनेमातलं काय यातला फरक बघूया. इथे तर त्या विश्लेषणात असा दावा केलाय की चित्र पूर्णपणे उलटं आहे. सिनेमा काय सांगतो की विरोधकांना परदेशातून पैसे मिळतात, पण ते विश्लेषण काही रिपोर्ट्सचा हवाला देऊन सांगतं की खरं तर सत्ताधारी पक्षाशी संबंधित संघटनांनाच अमेरिकेतून कोट्यावधी डॉलर्सचा निधी मिळालाय. हा तर खूपच मोठा विरोधाभास आहे. नोटबंदीचं उदाहरण तर आणखीच इंटरेस्टिंग आहे. सिनेमा आपल्याला नोटबंदीचं एक मोठं भव्य कारण सांगतो, पण जेव्हा आपण आरबीआयच्या ऑफिशियल आकड्यांकडे बघतो तेव्हा लक्षात येतं की त्या कारणाचा पायाच किती तकलादू होता. आणि हा आकडा बघा, 99.3%. म्हणजे जवळजवळ सगळ्याच्या सगळ्या जुन्या नोटा बँकिंग सिस्टीममध्ये परत आल्या. मग तो व्हिडिओ एक साधा प्रश्न विचारतो की जर काळा पैसा बादच झाला नाही, तर मग या निर्णयामागचा मूळ हेतू तरी काय होता? पण हे विश्लेषण फक्त सिनेमा काय दाखवतो यावरच थांबत नाही. त्यापेक्षाही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की हा सिनेमा काय लपवतोय, अशी कोणती सत्य आहेत जी मुद्दामहून बाजूला सारली गेली आहेत. त्या विश्लेषणाप्रमाणे काही महत्त्वाच्या घटनांना खूप सोयीस्करपणे विसरलं गेलंय. अशा घटना ज्या सरकारच्या सगळं काही नियंत्रणात आहे या इमेजला धक्का लावू शकल्या असत्या, त्यांना गोष्टीतून पूर्णपणे काढून टाकण्यात आलंय. आणि आता आपण येतो या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात गंभीर मुद्द्यावर. त्या व्हिडिओनुसार या सिनेमाचा उद्देश फक्त एक गोष्ट सांगणं नाहीये, तर आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या इतिहासाला, आपल्या स्वतःच्या आठवणींनाच नव्याने लिहायचा एक प्रयत्न आहे. यासाठी हे एक परफेक्ट उदाहरण दिलं गेलंय. जी घटना खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेचं एक मोठं अपयश होती, तिला सिनेमात एका यशस्वी आणि क्लीन इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये बदलून टाकलं जातं. म्हणजे सरळ सरळ एका अपयशाला यशाचा मुलामा दिला जातो. जेव्हा आपलं सत्य नाकारलं जातं आणि आपल्यालाच आपल्या आठवणींवर शंका घ्यायला भाग पाडलं जातं, त्या मानसिक प्रक्रियेला एक नाव आहे, आणि ते नाव आहे गॅसलाइटिंग. याचा अर्थ खूप सरळ आहे. सिनेमा सांगतो नोटबंदी एक मास्टर स्ट्रोक होती, पण आपल्याला आठवतं काय, तर बँकेबाहेरच्या लांब रांगा. सिनेमा सांगतो कोठडीतली हत्या एक गुप्त ऑपरेशन होतं,
पण आपल्याला आठवतं काय? तर ते एक सगळ्यांसमोर आलेलं सुरक्षेचं अपयश होतं. म्हणजे हा सिनेमा आपल्या अनुभवावर एका सोयीस्कर, काल्पनिक कथेची चादर पांघरतोय. आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो. जेव्हा एखादा सिनेमा आपण स्वतः जगलेल्या आठवणींनाच नव्याने लिहायला लागतो, तेव्हा त्या सत्याचा खरा मालक कोण असतो यावर विचार करायला हवा.